नवरा बायकोच्या भांडणात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलती, आपण गप्प बसून राहायचं. ती म्हणजे पप्या त्याला विचार चहा लागतो का, आपण म्हणायचं ते फेकून. मजा असते ते, मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही, त्यांचं प्रेम पोचट होईल राहतं. ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सच शिकलं त्याला आहे ना, नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या छान, आपण कोणाला सांगायचं, पोराला. पण ती ऐकतच असते, पप्या त्याला म्हणा बाहेरून घेऊन ये. हा, आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस. वाढायला आली ना, ती वाढीत राहणार आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्याकडे पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ते बंद होतं बोलायचं, त्याची अक्कलच बंद झाली. ते काय करे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना, टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पॉवर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं, थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना, तिथून निघून जायचं. जरा पॉवर कमी होते तिथं. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मी होती. 29 वर्ष जाऊन बसलो. वव्या त्याला, वव्या गेले 23ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, शिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वव्या. पहा मला, रागाला आकळा, आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली, रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो, शिक्षकांना कॉफी पकडली, पाया पड सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो, सरांना म्हणला भेट पेपर सुटल्यावर. आयुष्यभर म्हशी बाजरायची पाळी आली, याला नाही. राग आकळा. काही माणसांना नुसतं म्हणलं ना, टाळ नीट वाजव, मला म्हणला आपण टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना, आपल्या बापाचंच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना, ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी. मग हे दिंड्या फुटल्या का म्हणून. पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला, माणसंच नाही. चलो, पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आली. कारण काय माहिती का मला, प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणून, येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ, नवीन पोरं, तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज, आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. हे बाबा येत नाही असं कुठं थोडंच आहे का. पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब मारला, नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या, तू या नादीच लागत. बाई वाड्यावर या, नाही तर सुरू तुझा माझ्यावर, नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोरं आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात. 99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय, काय करतात, सगळं काम कोण करतात, पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू. पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही. तुम्ही पाहता एवढा मोठा तुमचा सप्ताह आहे,
एवढ्या मोठ्या हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सत्ता केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे लोकांना? पोरं. माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे. इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घेते ते, 250 रुपये पंगत वाढायची. आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या. कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं, पण आपण पोरांचं नाही करीत, पुढाऱ्याचं. या 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 बसा वाकांडी आमच्या का आपण कोण? महाराज जे सत्य आहे ते अहो महाराज, साधी गोष्ट आहे. आता ज्या एवढा मोठा समाज आहे, जेवण आहे रोज, एवढ्या लोकांना वाढायचंय. बरं एक काम करीत नाही ते, पत्रवळी वाढणं, जेवायला वाढणं, परत पत्रवळी. मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू? आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येतेच. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा, सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना, चांगलेच सप्ते होत्या. आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत न कळत का होईना पण वाढलाय. आता हे 100 आहेत जवळजवळ. इतिहास आहे ना, तरुण 100 पोरं टाळकरे. जाऊ द्या काही येऊ नाही तर न येऊ, पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही? 6 वर्ष काही आळंदीत राहिले, फक्त धोतरच न्यायचा शिकले. इथं भाताची आवणी करणाराच्या काकडा पाठी, म्हैस वळणाराच्या 9च्या 9 मालिका पाठी काकड्याच्या. खरा परमार्थ लोकांनी गावात केलाय, बाहेर नाही केला. काय मत आहे तुमचं? काही 10 वर्ष आळंदीत राहिले, फक्त गावात पार्ट्याच पाडायचे शिकले, बाकी काहीच केलं नाही. हा बाबा गेला का त्याला नाव ठेवीन, तो बाबा गेला का याला नाव ठेवीन, काहीच केलं नाही. म्हणजे महाराज लोकांच्या टोळ्यांमुळे देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. या बोनं त्याला नाव ठेवी, त्या बोनं याला नाव ठेवी. तर माझं कीर्तन झालं का दुसऱ्यांना की म्हणायचं तो का बाबा आहे का, म्हणजे मिटलं पाणी. आता मला 25 वर्ष लागलं महाराज झाल्याला. या वर्षी आपण पथ्य पाळले महाराज. नाव कोणाला ठेवायचं नाही. तुम्ही आतापर्यंत आपले 50 कीर्तन ऐकले असतील, नाव नाही ठेव कधी. आपल्यामुळं परमार्थाला कलंक लागेल असं वागूच नाही. काय मध्ये आपण आपल्याला काय त्रास होईल तो सहन करायचा, पण आपल्यामुळं मोठ्या माणसांची, संतांची, संप्रदायाची किंमत कमी होईल असं वागायचं नाही. नाही नाही, मग त्या वागण्याला काय किंमत आहे? हो चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढे जायचंच का? काम तयार झाला, क्रोध तयार झाला, इथे आपण लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला. आता उलट फिरू आपण. अहंकार ज्याचा गेला, काम ज्याचा गेला, क्रोध ज्याचा गेला, लोभ ज्याचा गेला, मत्सर ज्याचा गेला, त्याच्याजवळ देव राहतो. एखाद्या माणसाला आपण म्हणा, काही माणसं म्हणतात तो तुमच्या गावचा तो माणूस कस काय हो? आपली माणसं काय म्हणतात, हो तो देव माणूस आहे. देव, आणि खरं सांगतो सगळेजण देव आहे. आता घोटाळा काय झाला तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि पारमार्थिक माणसाला सांगून ठेवतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही, आणि पोरांसाठी लई कमावण्यातही मजा नाही. काय नाही महाराज, हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादीला घेणं नाही. हा तुम्हाला मला झालेला भ्रम आहे. मी गेलो माझं असं होईल, काय नाही होत महाराज, काही होत नाही. हो काही होत नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातील, तू काय पप्प्याची? साधं उत्तर द्या महिला मंडळ, साधं पटकन उत्तर द्या महिला मंडळ, पटकन. तुमची सासू मिली तुमची सासू, लवड नाही बोलायचं. तुम्ही मला चांगली बातमी दिली. आता उत्तर द्या. पोरगी रडती, सुनाई रडती, दोघी सारख्या रडत्या का? अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटली म्हणून. काय असं काय आलं? बामट्याची दुनिया सगळी काय असं काय? हा भ्रम आहे. तुम्ही मी सगळे कशात आहे? भ्रमात आहे. साधं उत्तर द्या महिला मंडळ. पूर्ण उत्तर द्या. पूर्ण. तुम्हाला पाहिला पोरगा आला, पसंती झाली, तुम्ही त्याला पाहिलं कधी पाहिल नाही, पण तुमची पसंती झाली, पसंती झाली, आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर. लबाड बोलायचं नाही. कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार. आणि कळत न कळत, जाणून बुजून नाही, पण एखादं का होईना भज कोणच्या ताटात जास्त पडल, तुमच्या भावाच्या का त्या पोराच्या?
पोरानं कोणच्या पडल रे? पोराच्या करेक्ट. आणि मग का आला लबाड्या करायच्या आणि वरून त्याला राखी बांधी तीन त्याच्यावर पुन्हा जमिनीचा दावा लावी ती.